हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण ऑटोकॅड सॉफ्टवेअर काय असतं ते शिकणार आहे. म्हणजे आपलं सगळं इंट्रोडक्शनचा पार्ट किंवा बेसिक डिटेल्सचा पार्ट आपला कव्हर होणार आहे. तर सुरुवातीला ऑटोकॅड सॉफ्टवेअर जे आहे ते त्यातला जो ऑटोकॅड वर्ड आहे तो काय झालाय 2 वर्ड्सनी क्रिएट झालेला आहे. त्यातला पहिला वर्ड आहे जो आपण त्याला म्हणतो ऑटो. ठीक आहे, तो आपण त्याला ऑटोमॅटिक असं सुद्धा कन्सिडर करू शकतो किंवा कंपनीचा लोगो म्हणून सुद्धा कन्सिडर केला जातो. तर आता कोणत्या कंपनीचा लोगो, ज्या कंपनीने ऑटोकॅड सॉफ्टवेअर लॉन्च केलं किंवा ज्या अशा कंपनीने ऑटोकॅड सॉफ्टवेअर क्रिएट केलं. ठीक आहे, तर ती कोणती कंपनी आहे? ऑटोडेस्क कंपनी आहे. ज्या ऑटोडेस्क कंपनीने काय केलं होतं, ऑटोकॅड सॉफ्टवेअर लॉन्च केलं होतं. ठीक आहे, म्हणून तो कंपनीचा लोगो म्हणून कन्सिडर केला जातो किंवा ऑटोमॅटिक असं सुद्धा त्याचा अर्थ घेतला जातो. त्यातला दुसरा वर्ड जो आहे तो आहे आपला कॅड. कॅडचा अर्थ असा होतो की कम्प्युटर ऍडेड ड्रॉइंग किंवा कम्प्युटर ऍडेड ड्राफ्टिंग. ठीक आहे, कम्प्युटरचा यूज करून आपण इथे आपलं ड्रॉइंग क्रिएट करणार आहे किंवा ड्राफ्टिंग करणार आहे, म्हणून त्याला कम्प्युटर ऍडेड ड्रॉइंग किंवा कम्प्युटर ऍडेड ड्राफ्टिंग असं म्हटलं जातं. तर असा वर्ड तो क्रिएट झालाय. त्याच्यानंतर ऑटोकॅड सॉफ्टवेअर बघा मोस्टली यूज केलं जातं 2D ड्राफ्टिंग साठी. ओके, वाईट जो यूज होतो इंडस्ट्रीमध्ये असेल, कोणत्याही असेल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, तिन्ही फील्ड मध्ये ऑटोकॅड यूज केलं जातं. मल्टिपल युजेस आहेत त्याचे. तर जास्तीत जास्त जो यूज होतो तो 2D ड्राफ्टिंग साठी होतो. प्लस आपण 3D मॉडेलिंग सुद्धा याच्यात करतो. म्हणजे बेसिक आपले 3D चे पार्ट जे असतात ते सुद्धा आपण इथे क्रिएट करू शकतो. त्याच्यासोबतच आपण याच्यात आयसोमेट्रिक ड्रॉइंग काय असते हे सुद्धा बघणार आहे. आयसोमेट्रिकचा अर्थ असा होतो की 3D पार्ट आपल्याला वायर फ्रेम व्ह्यू मध्ये कसा दिसेल. ओके, ते सुद्धा आपण इथे क्रिएट करणार आहे. म्हणजे बेसिकली आपण ऑटोकॅड मध्ये 2D ड्राफ्टिंग बघणार आहे किंवा 2D ड्रॉइंग बघणार आहे. त्याच्यानंतर आयसोमेट्रिक व्ह्यू काय असतो किंवा आयसोमेट्रिक ड्रॉइंग काय असते ते शिकणार आहे, क्रिएट करणार आहे. त्याच्यानंतर आपण बेसिक 3D मॉडेलिंग ज्याला म्हणतो किंवा 3D पार्ट क्रिएट करणार आहे. ऑटोकॅड सॉफ्टवेअर मध्ये हे 3 आपले मॉड्यूल्स असणार आहेत. बघा, सॉफ्टवेअर ओपन करताना किंवा ड्रॉइंग क्रिएट करताना आपल्याला काय करायचं असतं की टेम्पलेट सिलेक्ट करायचे असतात. तर आता टेम्पलेट काय असतात, ऑटोकॅड मध्ये आपल्याला त्यांनी काय केलंय की असे स्पेसिफिक टेम्पलेट म्हणू शकतो किंवा शीटचे सेट म्हणू शकतो. तुम्ही ड्राफ्टिंग शीट वगैरे बघितल्या असतील तर त्या वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये असतात. थोडक्यात सिव्हिलच्या वेगळ्या असतील, इलेक्ट्रिकलच्या वेगळ्या असतील, मेकॅनिकलच्या वेगळ्या असतील. तर अशा वेगळ्या वेगळ्या फॉर्मॅट मध्ये आपल्याकडे शीट अवेलेबल असतात. त्याच पद्धतीने आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या फॉर्मॅटचे टेम्पलेट पण अवेलेबल आहेत. तर इथं आपण काय करतो की 2D साठी एक स्पेसिफिक टेम्पलेट यूज करतो आणि 3D साठी एक स्पेसिफिक टेम्पलेट यूज करतो. मी माझ्या पीपीटी मध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे की 2D साठी आपल्याला कोणतं टेम्पलेट यूज करायचं आहे आणि 3D साठी कोणतं यूज करायचं आहे. ठीक आहे, तर इथे बघा लिहिले मी 2D साठी आपण काय वापरतो, ACAD ISO.DWT किंवा ACAD.DWT. या दोन्हीपैकी कोणतंही टेम्पलेट तुम्ही यूज केलं तरी चालेल. हे झालं आपलं 2D साठी. नेक्स्ट 3D मॉडेलिंग ज्यावेळी करणार आहे त्यावेळी आपण काय करणार आहे, वेगळं टेम्पलेट यूज करणार आहे. त्याच्यासाठी टेम्पलेट आहे ACAD ISO 3D.DWT किंवा ACAD 3D.DWT. ओके, हे 2 2D चे आणि हे 2 3D चे. तर अशा पद्धतीने आपण टेम्पलेट यूज करून इथे ड्रॉइंगला स्टार्ट करणार आहे. ओके, बघा टेम्पलेट सिलेक्ट कसे करायचे. सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असा हा जो वर्कस्पेस दिसतोय, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला या कोपऱ्यामध्ये स्टार्ट ड्रॉइंग असं लिहिलेलं दिसतंय. काय सांगितलं होतं की आपल्याला इथे टेम्पलेट सिलेक्ट करायचं आहे, त्यामुळे डायरेक्टली जाऊन स्टार्ट ड्रॉइंग आपल्याला करायचं नाहीये. तर याच्या अगोदर आपल्याला टेम्पलेट सिलेक्ट करायचे असतात. त्याच्या बाजूला बघा तुम्हाला रिसेंट डॉक्युमेंट्स मध्ये तुम्ही ज्या काही फाईल इथे ओपन केल्या असतील किंवा ज्या काही फाईल तुम्ही ड्रॉ केल्या असतील, थोडक्यात मी काहीतरी इथं ड्रॉइंग क्रिएट केलंय ते मला इथं रिसेंट डॉक्युमेंट्स मध्ये त्याचा डिस्प्ले दिसतोय. तर टेम्पलेट कसं सिलेक्ट करायचंय बघा, इथे स्टार्ट ड्रॉइंगच्या खालीच तुम्हाला टेम्पलेटचा ऑप्शन दिलाय. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं मगाशी सांगितलं होतं त्याच पद्धतीने बघा इथे भरपूर असे फॉर्मॅट अवेलेबल आहेत टेम्पलेटचे. ओके, दिसतंय ACAD आहे, त्याच्या खाली पुन्हा वेगवेगळे ट्युटोरियल्स दिलेत, टेम्पलेट वगैरे दिलंय. त्याच्यानंतर खाली आपल्याला शीट सेट जे म्हटलं होतं, आपल्या शीट ज्या असतात ड्रॉइंगच्या त्याचे सेट सुद्धा अवेलेबल आहेत. तर आपल्याला
सुरुवातीला आपण 2D बघणार आहोत, त्यामुळे आपण पहिल्यांदा इथं काय करणार आहे, 2D साठी जे टेम्पलेट सांगितलं होतं ते सिलेक्ट करणार आहे. तुम्ही टेम्पलेट वगैरे नोट डाऊन करून घेत चला, कारण काय होतं की प्रत्येक वेळी तुम्हाला लक्षात राहीलच असं पण नसतं. तर जे इम्पॉर्टंट पॉइंट आहे ते तुम्ही नोट डाऊन करा, की जेणेकरून तुम्हाला नंतर सिलेक्शनला बरं पडेल. ठीक आहे. तर मग अशी मी सांगितलं होतं की आपण 2D साठी ACAD.DWT हे टेम्पलेट वापरणार आहे, किंवा ACAD.ISO.DWT दोन्हीपैकी कोणतंही यूज करा चालेल. ठीक आहे. तर मी तर ACAD.DWT सिलेक्ट केलं. काय झालंय की मी ऑटोमॅटिकली माझ्या वर्कस्पेस मध्ये एंटर झाले. ओके. जे काय मला स्क्रीन वरती दिसतंय हे सगळं माझं वर्कस्पेस आहे. वरती मला कमांड्स दिसत आहेत. ओके. तर इथे बघा टॅब आहेत, हे होम, इन्सर्ट, अॅनोटेट, पॅरामेट्रिक असे वेगवेगळे हे टॅब आहेत. त्याच्यानंतर खाली इथं मला कमांड दिसत आहेत आणि काय केलंय, स्पेसिफिक कमांड्सचा ग्रुप करून ठेवलाय, ज्याला नाव दिलंय खाली ड्रॉ, मॉडिफाय, अॅनोटेशन काय असेल ते. तर त्याला आपण टूलबार म्हणतो आणि ते आपल्या कमांड आहेत. ओके. याचा ग्रिड डिस्प्ले मला शो होतोय माझा, तो आहे माझा वर्किंग एरिया, ज्यामध्ये मी काय करणार आहे, माझं मॉडेल असेल किंवा माझं ड्रॉइंग असेल ते मी इथं क्रिएट करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली बघा व्हाईट कलर मध्ये तुम्हाला काय दिसतंय, कमांड लाईन दिसते. ठीक आहे. इथे तुमची जे काय तुम्ही कमांड घेणार आहात त्याचा तुम्हाला गायडन्स इथे भेटणार आहे. खाली तुमचा टॉगल बार आहे, त्याच्यामध्ये तुमच्या टॉगल कीज सुद्धा आहेत. ठीक आहे. इथे बघा खाली तुमच्या टॉगल कीज आहेत. तर बघा ऑटोकॅड मध्ये ड्रॉइंग स्टार्ट करायच्या अगोदर आपल्याला काय करायचं असतं की युनिट सेट करायचे असतात. ठीक आहे. युनिट जे असतात ते आपल्या ड्रॉइंगचा किंवा आपल्या ड्राफ्टिंगचा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. ड्रॉइंग रीड करताना तुम्हाला लक्षात येतं की माझे युनिट नेमके कुठल्या फॉर्मॅट मध्ये आहेत, ते आर्किटेक्चरल आहेत, इंजिनिअरिंग मधले आहेत का मेट्रिक युनिट आहेत. ठीक आहे. तर ऑटोकॅड मध्ये बघा आपल्याला 5 टाइपचे युनिट दिलेत. कोणते कोणते आहेत युनिट आपल्याकडे इथे दिसतंय पीपीटी मध्ये. आर्किटेक्चरल युनिट आहे, ज्याला आपण इम्पेरियल युनिट सुद्धा म्हणणार आहे, जे कशात असणार आहे, इंचेस आणि फीट मध्ये असणार आहे. नेक्स्ट दुसरं जे युनिट दिलंय ते डेसिमल युनिट आहे, ज्याला आपण मेट्रिक युनिट सुद्धा म्हणतो. ते आपलं असतं MM, सेंटीमीटर आणि मीटर मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी +3 अजून एक्स्ट्राचे युनिट दिलेत, सायंटिफिक युनिट, इंजिनिअरिंग युनिट आणि फ्रॅक्शनल युनिट. ठीक आहे. मोस्टली आपण जे यूज करतो ते डेसिमल युनिटचा यूज करून ड्रॉइंग आपण क्रिएट करणार आहे, ज्याला आपण मेट्रिक युनिट सुद्धा म्हणतो. तर ऑटोकॅड सॉफ्टवेअर मध्ये युनिट सेट कसे करायचे. ठीक आहे. बघा खाली जे तुमच्या टॉगल कीज मगाशी सांगितल्या दिसतात, त्यातल्या टॉगल की सुद्धा आपल्याला काही स्पेसिफिक टॉगल की आहेत जे आपल्याला ऑन करून ठेवायचे असतात कधी ड्रॉइंग स्टार्ट करायच्या अगोदर. तर कोणत्या कोणत्या टॉगल की ऑन करून ठेवायच्यात बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ग्रिड डिस्प्ले जो असतो तो तुम्ही ऑन करून ठेवला तरी चालेल. तर तुम्हाला नको असेल तर तुम्ही बंद सुद्धा करू शकता. आणि आपल्याला वर्किंग करताना लक्षात ठेवा, ऑटोकॅड मध्ये सगळं वर्किंग जे करायचं आहे ते शॉर्टकट कीजचा यूज करून करायचं आहे. ठीक आहे. इथे ग्रिड डिस्प्ले दिसतोय, ऑन ऑफ ची शॉर्ट की आहे F7. मी F7 क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली माझा ग्रिड ऑफ होत आहे. पुन्हा F7 क्लिक केलं, ग्रिड शो होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला ऑन ठेवायचं आहे डायनॅमिक इनपुट. त्याची शॉर्टकट की नाहीये, तुम्ही डायरेक्टली टॉगल की मध्ये जाऊन ती की ऑन करू शकता. डायनॅमिक इनपुट म्हणून आहे. तर ती काय करते की तुम्हाला व्हॅल्यू टाकण्यासाठी एक रेक्टँग्युलर बॉक्स प्रोव्हाइड करते तुमच्या स्क्रीन वरती, की त्याने तुम्हाला रेफरन्स भेटतो की माझी जी व्हॅल्यू पुट व्हायला लागली ती एकदम परफेक्ट व्हायला लागली. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तिसरी टॉगल की जी आपल्याला ऑन करायची आहे ती म्हणजे ऑर्थो मोड. खूप जास्त यूज होणारी टॉगल की आहे, तुम्हाला प्रॉपर हॉरिझॉन्टल आणि प्रॉपर व्हर्टिकल लाईन ड्रॉ करण्यासाठी मदत करते. ठीक आहे. ऑर्थो मोड म्हणून नाव आहे तिचं. शॉर्ट की आहे F8. शॉर्ट की लिहून घेत चला. F8 क्लिक केल्यानंतर माझा ऑर्थो मोड ऑन होतोय, पुन्हा F8 क्लिक केल्यानंतर माझा ऑर्थो मोड बंद होतोय. ठीक आहे. म्हणजे ऑन ऑफ ची एकच शॉर्ट की आहे F8. त्याच्यानंतर बघा चौथी शॉर्टकट की आहे, सॉरी टॉगल की आहे जी तुम्हाला ऑन ठेवायची आहे ऑब्जेक्ट स्नॅप म्हणून. शॉर्ट की आहे त्याची F3 प्लेस केल्यानंतर माझी शॉर्ट की टॉगल की ऑन होते.
F3 प्लेस केल्यानंतर क्लोज बंद पण होते. ठीक आहे. तर ऑब्जेक्ट स्नॅप कशासाठी ऑन ठेवायचं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला जर एंड पॉइंट बघायचे असतील, मिड पॉइंट वगैरे ड्रॉइंगचे शो करायचे असतील किंवा त्याचा रेफरन्स घेऊन तुम्हाला ड्रॉइंग काढायचं आहे, सेंटर पासून ड्रॉइंग काढायचं आहे, तर जर तुमचा ऑब्जेक्ट स्नॅप बंद असेल तर काय होतं की तुम्हाला ड्रॉइंगचे एंड पॉइंट वगैरे सापडत नाही. यासाठी तुम्हाला तो ऑप्शन कायम ऑनच ठेवायचा आहे. प्लस विथ दॅट त्याच्या बाजूला जो ड्रॉप डाऊन ॲरो दिसतोय त्याच्यामध्ये क्लिक करून तुम्हाला हे सगळे ऑप्शन ऑन करून ठेवायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला तुमचा एंड पॉइंट, मिड पॉइंट, सेंटर जे काही त्याच्यामध्ये ऑप्शन तुम्हाला शो होत आहे ते सगळे तुम्हाला दिसणार आहे. त्याचा यूज तुम्हाला कशासाठी होतो की तुम्ही जे ड्रॉइंग क्रिएट करता ते तुमचं एकदम प्रिसाइज मध्ये क्रिएट होत असतं. ठीक आहे. एकदम 0 एरर मध्ये, करेक्शन मध्ये होत असतं. यासाठी तुम्हाला हे सगळे ऑप्शन ऑन करून ठेवायचे. त्याच्यानंतर त्याच्या अगोदरची की होती बघा ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग, शॉर्ट की आहे F11. ती पण की ऑन ठेवायची आहे. त्याचा यूज काय होतो, जे काही पॉइंट या ऑब्जेक्ट स्नॅप मध्ये मेन्शन होते जे मी सांगितले ऑन करून घ्यायचे आहेत, त्याचा रेफरन्स वगैरे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर ती ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग काय करून देतं, तुम्हाला एक रेफरन्स लाईन वगैरे त्याचं क्रिएट करून देतं. त्यासाठी या 5 टॉगल की तुम्हाला ऑन ठेवायचे आहेत. युनिटचा पार्ट सांगितला होता, आपल्याला 5 युनिट दिलेत. कसे सेट करायचे बघा, इथं टॉगल की मध्ये सुद्धा आपल्याला इथे खाली डेसिमल लिहिलेलं दिसतंय. ठीक आहे. त्याच्यावरती मी क्लिक केलं तर काय मला जे 5 युनिट मी तुम्हाला सांगितले ते युनिट शो होतात. ठीक आहे. तर इथे आपण डेसिमल सिलेक्टेड आहे पण इथून आपण युनिट सेट करत नाही. ठीक आहे. हे फक्त आपलं टॉगल की मधली एक की दाखवली. आपल्याला युनिट कसे सेट करायचे तर बघा, युनिट सेट करायचे एक शॉर्ट की आहे. शॉर्ट की आहे UN एंटर करायचे. तुम्हाला काय करायचं आहे, UN एंटर. दाखवते मी तुम्हाला. इथे UN एंटर केलं. त्याच्यानंतर बघा एक माझा डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे. ठीक आहे. ड्रॉइंग युनिट्सचा त्याच्यामध्ये आपण काय सेट करतो, युनिट सेट करतो. बघा बाहेर जरी आपलं डेसिमल सिलेक्टेड होतं तरी सुद्धा इथं इन्सर्शन स्केल मध्ये मला इंचेस दिसते. डेसिमल युनिट आपलं कशात असतं, MM सेंटीमीटर मीटर मध्ये असतं. बरोबर आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा इथं लेंथचे युनिट सेट करून घेणार आहे, अँगलचे युनिट सेट करून घेणार आहे. मला जर डेसिमल हवा असेल तर मी डेसिमल सिलेक्ट करणार, आर्किटेक्चरल हवा असेल तर मी आर्किटेक्चरल सिलेक्ट करणार आहे. इथं डेसिमल सिलेक्ट केलंय. अँगल मध्ये सुद्धा मी डेसिमल डिग्री इथं सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिसिजन. ओके. तुम्हाला प्रिसिजन 0.00 सिलेक्ट करायचं आहे. स्टँडर्ड प्रिसिजन सुद्धा म्हणू शकतो आपण याला. हे काय असतं की पॉइंट नंतरची तुमची व्हॅल्यू असते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पॉइंट नंतर 2 डिजिट ठेवायचे, 3 डिजिट शो करायचे डायमेन्शन मध्ये, तर त्याचं सुद्धा तुम्ही इथे काय करू शकता, सेट करू शकता प्रिसिजन. त्याच्यानंतर खाली इन्सर्शन स्केल मध्ये तुम्हाला सेट करायचं आहे युनिटचं स्केल, म्हणजे डेसिमल मधलं नेमकं कोणतं हवंय. ठीक आहे. तर मला MM हवंय, सेंटीमीटर हवंय की मीटर हवंय हे सुद्धा मी इथं डिफाईन करणार आहे. फॉर एक्झाम्पल जर मला मिलीमीटर्स हवं असेल तर मी इथं मिलीमीटर सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे. आणि ओके करणार आहे. आता काय झालंय, माझे युनिट सेट झाले. टॉगल की मी ऑन करून घेतलं सगळ्या. आता मी माझं ड्रॉइंग स्टार्ट करायला चालू करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सांगितलं होते वरती टूल बार आहेत कमांड्सचे, त्याच्यामधले आपण पहिल्यांदा बघणार आहे ड्रॉ टूल बार. लक्षात ठेवा आपल्याला सगळं जे काही वर्किंग करायचं आहे ते शॉर्टकट कीचा यूज करूनच करायचं आहे. इथे जाऊन कमांड सिलेक्ट करत बसायचं नाही. ठीक आहे. तर पहिली कमांड आपली आहे लाईन. शॉर्ट की आहे त्याची L एंटर. मगाशी सांगितलं होतं की कमांड लाईन आपल्याला जे काय आपण कमांड घेईल त्याचा रेफरन्स देते. तर इथे ज्यावेळी मी L एंटर करते त्यावेळी कमांड लाईन मध्ये मला गायडन्स पण भेटतोय. लाईन कमांड काय असते की एक आपण लाईन सेगमेंट क्रिएट करत असतो. बघा इथे माझा X आणि Y ऍक्सिस दिसतोय, ग्राफ दिसतात, थोडक्यात ग्रिड लाईन दिसतात. ठीक आहे. तर मी काय करणार आहे, इकडे माझा ड्रॉइंग क्रिएट करायला स्टार्ट करणार आहे. पहिली कमांड होती आपली लाईन कमांड. कशी होते, पहिला पॉइंट आपल्याला स्पेसिफाय करायचा आहे. त्याच्यानंतर जी काही लाईनची लेंथ असेल ती तुम्हाला द्यायची आहे. आता इथं माझा ऑर्थो मोड जो होता तो ऑन होता, त्यामुळे काय होतंय बरोबर माझी लाईन प्रॉपर हॉरिझॉन्टल ड्रॉ होते. किंवा जर मी माझा माऊस खालच्या साईडला ड्रॅग केला तर काय होते, प्रॉपर व्हर्टिकल लाईन माझी ड्रॉ होते.
तिथे ब्लू कलरचं शेडिंग दिसतंय स्क्रीन वरती, ते जे दिसतंय ते डायनॅमिक इनपुट मुळे दिसतंय. कुठे येते की इथे आहे खाली बघा, डायनॅमिक इनपुट म्हणतो आपण त्याला. तो जर तुमचा बंद असेल तर तुमची व्हॅल्यू तुम्हाला स्क्रीन वरती शो होत नाही. ठीक आहे, तुम्ही व्हॅल्यू पुट करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त जी काय व्हॅल्यू पुट करते ती तुम्हाला स्क्रीन वरती शो होत नाही. त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. त्यामुळे आपण काय करणार आहे, डायनॅमिक इनपुट ऑनच ठेवणार आहे. ओके, डायनॅमिक इनपुट ऑन केल्यानंतर बघा ब्लू कलरचं शेडिंग दिसते, त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकणार आहे. ठीक आहे, ऑर्थो मोड मुळे काय होतंय, माझी प्रॉपर हॉरिझॉन्टल आणि प्रॉपर व्हर्टिकल लाईन ड्रॉ व्हायला लागेल. जर तुम्हाला अँग्युलर मध्ये वगैरे लाईन काढायची असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, त्यावेळी तुम्हाला ऑर्थो मोड जो असेल तो बंद करायला लागेल. शॉर्टकी काय होती त्याची, F8 होती. मी F8 क्लिक केलं, बघा काय झालं, ऑर्थो मोड बंद झाल्यामुळे जी हॉरिझॉन्टल लाईन होती ती कशी यायला लागली, अशी तिरकी यायला लागल्या, म्हणजे अलाइन मध्ये यायला लागलं. म्हणजे थोडक्यात इथं मी अँगल सुद्धा डिफाईन करू शकते. ठीक आहे, पुन्हा F8 ऑन केलं, प्रॉपर हॉरिझॉन्टल लाईन तुमची येणार आहे. समजा इथं मला काहीतरी 15 mm ची लाईन ड्रॉ करायची होती. मी युनिट सेट करताना मिलीमीटर्स मध्ये सेट केलं, त्यामुळे जे काय व्हॅल्यू देणार आहे ते mm मध्येच येणार आहे. ठीक आहे, मी इथं 15 टाकलं किंवा 15 टाकलं आणि एंटर केलं. ओके, एंटर केल्यानंतर काय झालं, बरोबर प्रॉपर 15 mm ची माझी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ झाल्या. समजा मला व्हर्टिकल एक लाईन ड्रॉ करायची 15 mm ची, मी पुन्हा इथे 15 टाकलं, एंटर केलं. काय झालं, पुन्हा 15 mm ची लाईन माझी ड्रॉ झाल्या. आता समजा तुम्हाला एक अलाइन लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, ज्यावेळी तुम्ही कर्सर तुमचा मूव्ह करताय, माऊस मूव्ह करताय, त्यावेळी तुम्हाला समजतंय की माझी काय व्हायला लागलं, एक हॉरिझॉन्टल व्हायला लागलं किंवा एक तर व्हर्टिकल लाईन ड्रॉ व्हायला. अलाइन लाईन ड्रॉ करण्यासाठी मला काय करायला लागेल, माझा ऑर्थो मोड बंद ठेवायला लागेल. मी ऑर्थो मोड बंद करण्यासाठी पुन्हा F8 प्रेस केलं. इथे काय होतंय, मी माझी लाईन जी ड्रॉ व्हायला लागल्या ती अलाइन मध्ये व्हायला लागल्या. तर बघा रेफरन्स मध्ये स्क्रीन वरती जो व्हाईट कलरचे डॉटेड लाईन्स दिसते तो तुमचा डायमेन्शनचा रेफरन्स आहे. ठीक आहे, ज्यावेळी तुमचा ऑर्थो मोड बंद झालाय त्यावेळी काय दिसतंय, एक लेंथचा रेफरन्स दिसतोय आणि एक तुमच्या अँगलचा रेफरन्स दिसतोय. म्हणजे तुम्ही अलाइन लाईनला 2 डायमेन्शन अप्लाय करणार आहात. पहिलं म्हणजे तुमची जी काय लाईनची लेंथ असेल ती, आणि नेक्स्ट अँगल. ठीक आहे, मग अँगल मध्ये बघा तुम्हाला काय दिसतंय की जो अँगल येतोय तो बरोबर तुमच्या झिरोची जी लाईन असते तिथून येतोय. म्हणजे जर समजा तुम्हाला ह्या लाईन पासून जी ही जी व्हर्टिकल लाईन आहे तिथून अँगल द्यायचंय, तुमच्या अँगलचा रेफरन्स तिथून येत नाहीये. तुमचा कुठून येतोय, प्रॉपर झिरोची लाईन जी असणार आहे तिथून येतोय. त्यामुळं इथे जर तुम्हाला अँगल वगैरे अप्लाय करायचा असेल तर स्वतः तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागतो. फॉर एक्झाम्पल समजा मला 10 mm ची लाईन ड्रॉ करायची आहे तर मी इथं 10 दिलं, पण समजा दोन्हीतला अँगल मला ठेवायचा आहे 30 डिग्री. ओके, जर मी इथं 30 डिग्री टाकलं, कसं टाकायचंय, मी तिथं 10 mm टाकल्यानंतर अँगल मध्ये जाण्यासाठी बघा पहिल्यांदा म्हणजे आपल्याला टॅब की यूज करायचे. टॅब की प्रेस केली तर आपण काय होतं, एका डायमेन्शन बॉक्स मधून दुसऱ्या डायमेन्शन बॉक्स मध्ये एंटर होतो. ठीक आहे, पुन्हा टॅब की टाकली, तुम्ही पुन्हा तिथं लिनियर डायमेन्शन देऊ शकता. आता तुम्हाला अँग्युलर द्यायचंय तर तुम्ही टॅब की प्रेस करू शकता. टॅब की दाबल्यानंतर समजा मी इथं 30 डिग्री दिलं आणि एंटर केलं तर काय होतंय की माझी लाईन कुठे ड्रॉ झालं बघा, अपोजिट साइडला ड्रॉ झाली. का झाली, कारण माझा रेफरन्स जो येत होता तो 0 पासून येत होता, इकडून येत होता, आणि मला ह्या साइडला लाईन पाहिजे होती 30 डिग्री होती. त्यावेळी मला काय करायला लागणार होतं, कॅल्क्युलेशन करायला लागणार होतं. मी Ctrl+Z केलं तर बघा काय करायला लागणार, हे 90 उभं जी लाईन दिसत्या 0 पासून ते 90 + 30, सो मला 120चा अँगल द्यायला लागणार. त्याच वेळी माझं काय होणार आहे की प्रॉपर 30 डिग्रीला लाईन ड्रॉ होणार आहे. मी इथं दिलं 10, टॅब की टाकली, 120 टाकलं, एंटर केलं. ठीक आहे, कमांड मधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एस्केप की यूज करायची आहे. तुम्ही एस्केप की यूज करून कमांड मधून बाहेर पडू शकता. प्लस ज्या शॉर्ट की सांगते मी आता मग सांगितलं की L एंटर ही लाईन